तू काय तू अजिबात काळजी करू नको हा. पैशाची अजिबात काळजी करू नको. मी आहे ना, मी सगळी व्यवस्था करीन. हा किती पाहिजेत पैसे तुला तू क्या? 2000 रुपये. दादा ते पैसे 2000. जालिंदर आणि जगनला द्यायचे अजून 10,000 रुपये. दादा एक 2000. तू क्या पैसे परत करू नको हा दादा. आणि लागले पैसे तर मागून घे हा तू. दादा देशील ना? देन ना. हा जरा सरळ तिकडे. डॉक्टर आणखी एक पाण्याची बाटली मला पण लावा. अजून रागवली बघ. मग काय दुपारी जेवायला बोलवलं होतं, आत्ता उगवलाय. अगं हो ग, काय ह्याला जरा मुंबईकर करायचं होतं ना. रोज रोज गावचे कपडे कधी रोज वापरणार तो. बघ बघ शर्ट बघ शर्ट आणि हेअरस्टाईल बघ. मस्त दिसतो की नाही? अय्यो दादा मला काय विचारतोस तू? लांब लांब लांब. तू लक्ष देऊ नको. जेव जेव. मग जेवण कसं वाटलं आमच्या शकूच्या हातचं? छान आहे. चांगली चव आहे यांच्या हाताला. यांच्या नाही हिच्या. चांगली चव आहे हिच्या हाताला. सॉरी. मी काय म्हणतो तुम्हाला मामा, यांच्या हाताला एवढी हिच्या हाताला एवढी चांगली चव आहे, मग तुम्ही मुंबईत असताना घरीच का नाही जेवत? त्याचं काय आहे, घरचं जेवण केव्हा बरं लागतं? अन्न मंद बाहेर खाल्लं की. नाही नाही, पण घरचं जेवण चांगलं असतं तब्येतीला. मग तुम्ही येत जा ना घरी जेवायला. जेव्हा ना ब्रेक का मारला? दादा तू त्यांना सारखं शेट शेट का म्हणतोयस? लॉटरी लागली त्यांना? अगं नशीब लॉटरी लागली नाही. लॉटरी लागली असती ना तर सगळे पैसे पेलन दे. मागे थाप मार, मागे थाप मार. नाही नाही नको. बस 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 बस. काय रे थोडं ते. बस बस झालं झालं झालं. तुकाराम शेठ पाणी. हो तुकाराम शेठ थांबा थांबा. हे शकू तू ताटा तरी उचल. हो तुका शेठ आज झाला ना जालिंदरच्या ट्रकवर? हा तिकडे निघालो हात धुवून. आज जायचं नाही. उद्या जाऊ? परवा जा. उद्या माझ्यावर यायचं. आज जरा एक लांबचा प्रवास आहे ना, थोडं बोलायचं होतं. मग आता बोला ना. उद्या हात तरी धुवा. नाही मी बाहेर धुतो, तुम्ही हात धुवा. मी कधी हात धुतोय? शकू हे शकू काय तो रिकामा आहे. एक विचारू? विचारा ना. विचारा. तुमच्याशी दुसरं कोण विचारणार मला? तुमच्याशिवाय काळं कुत्र सुद्धा विचारत नाही मला. नाही पण मी विचार करते. विचार करून तुम्ही मला विचारणार काय नक्की? काय विचारणार नक्की? विचार ना. काय विचारणार आहेस? तुला विचारायच्या आधी बाबांना विचारतो. बाबा हिला जन्म देण्याआधी विचार तरी करायचा. दादा बाबांना विचारण्या अगोदर तू तरी विचार करायचा. गप ग. विचार विचार विचार. किती बोलतेस ग? विचार न करता बोलतेस. माणसाने नेहमी विचार करूनच बोलावं. तू विचार न करता बोलतेस. मी बघ कसा विचार. मी काय सारखा विचार विचार करतोय? पण मी काय अपशब्द बोलते का? जा बोलू नकोस माझ्याशी. मी पण नाही बोलणार तुझ्याशी आता. मी बोलले नाही की म्हणतो बोलत करेस आणि बोलत म्हणतो किती बोलतेस. अशी बोलणारच नाही मी तुझ्याशी. बोलण्याचा त्रास होत असेल तर बोलतोस कशाला माझ्याशी? अरे गप. किती बडबड लावलीस. समोरच्या बोलायला गॅप तरी दे. हा एवढा बस झाला. मला एक सांग, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? हे बघ दादा. एका शब्दात. तो क्या तुला आवडतो? हे कसं लाजणं? चल तिकडे जा. अगे कपाट मारशील ते. हे कुठलं लाजणं? अगे चल तिकडे. हे बघ सगळं न लाजता सांग. चालेल. आले. माझ्या लाजण्यावर तुला कळलं नाही का? मुलीच्या लाजण्यात तिचा होकार दडलेला असतो. मी एवढी लाजतो त्याच्यानं ओळख ना माझा होकार आहे. हो अय्या.
हो म्हटलं. ए, अगं भांडी पाडशील. काय करते अशी कबाट बंद आहे. काय करते तू? अगं कळशी पाडशील. अरे ए बापरे, काय 2 सिलेंडर. अरे बाहेर अगं बाहेर अशी लाजतात. अरे ए अगं भांडी वाट लागली ती आहे. एक विचारू बस, इकडे कशाला आणलं वर तुम्ही सांगा. खाली जाग्या झोपलाय ना. हा. अरे बरेच दिवस म्हणतोय तुला विचारीन, पण तू एकटा सापडतच नव्हता. मग म्हटलं आजच विचारून टाकूया. लग्नाचा काय विचार आहे? मामा, तुम्हाला अशी सवय असेल मला वाटलं नव्हतं. म्हणजे लग्नच करायचं असेल तर एखाद्या भल्या बाईला विचारा ना. मला कशाला विचारताय? काय बोलतोस तू? मी माझ्या लग्नाविषयी नाही, तुझ्या लग्नाविषयी विचारतोय. माझ्या लग्नाविषयी विचारताय? खरं सांगू, मला लग्न करावंसच वाटत नाही. काय प्रॉब्लेम आहे का? नाही आपण डॉक्टरकडे दाखवू. तसं काही प्रॉब्लेम नाहीये. एकदम स्ट्रॉंग बाप आहे. मग लग्न करावं असं का वाटत नाही तुला? काय मामा, लग्न केलं की जबाबदारी वाढणार. बायकोची पोराची पोट भरावी लागणार. इथं माझं पोट भरायचे वांदे, त्यांची पोट काय भरणार? नाही, समजा तुझं लक्षात आलं आपलं पोट भरतंय, आपण आपल्या पायावर उभे राहतोय, दोघांची पोट भरू शकतोय. मग सांगताल ते पोरीचे लग्न करतो. काय सांगतो? शपथ. नाहीतरी आता आई बापाला कसं झालंय. आई बाबाच्या जागी तुम्हीच आहात मामा माझे. तुम्ही सांगताल त्या पोरीशी लगीन करीन. नक्की? ठरलं लग्न करणार ना? नाही, आधी नोकरी बघा मग छोकरी. नक्की? तर आजपासून जगाच्या नवनाच्या कोणाच्या गाडीवर क्लीनर म्हणून जा, ड्रायव्हिंग शिक, ड्रायव्हर हो, भरपूर पैसा कमव, स्वतःच्या पायावर उभा राहा, ट्रक घे. आणि एकदा तुला वाटलं की आता मला लग्न करायचंय, अजिबात घाबरू नकोस. मनात तुझ्या जे काय ते मला सांग. मी मुलगी बघितली आहे, जवळच आहे. कोण आहे? आधी नोकरी मग छोकरी. क्या तुकाराम, बहुत काम कर रहे हो, छुट्टी भी नहीं ले रहे हो. अरे छुट्टी लेके क्या करूंगा राजेंद्र भाई. काम करूंगा तो पैसा कमाऊंगा. हाँ, क्या करोगे इतना पैसा कमा अरे कर? क्या करूंगा बोले तो गाँव भेजूंगा यार. हाँ, माँ बाप को. हाँ. शादी करूंगा फर्स्ट क्लास. हाँ, क्यों जूली के साथ? अरे यार जूली क्या, जूली के साथ क्या यार. हाँ, वो तो एक रात की बात थी. हाँ, रात गई बात गई. हाँ. जयेंद्र भाई, हाँ, एक काम था. हाँ, बोल ना, बोल के तो देख. मेरे को जरा पैसा चाहिए था. का? गावाला पाठवायचे आहेत. वडील आजारी आहेत. हाँ? ओव्हर टाइम करके पैसा दे दूंगा आपको. तो पहले बोल नहीं यार. ये ले चल. क्यों रोकी गाड़ी? उतर और भाग जाओ. हाँ? चल चल चल, जल्दी चल. थैंक यू जयेंद्र भाई. हाँ. जगने, ए जगने, थोडे पैसे पाहिजे होते मला. आई आजारी आहे. दे तुला नंतर. अरे दे रे. मामा, काय रे? मामा बाबाची तब्येत खराब आहे. मग होईल बरी. राहू दे. थोडे पैसे पाहिजे होते. पैसे तुम्हाला नंतर देऊन टाकेल. पण मी मागितले का? की 1000 रुपये ठेवून दे. साधे बाबांचं बघ जा. जा. अरे तू क्या कुठे चाललाय? अरे ये की जेवायला. दोस्तानो, आईची बाबाची दोघांची तब्येत खराब झाली. ऍडमिट करायचं त्यांना. पैसे पाहिजे होते. तुझ्याकडे किती आहेत? 200 दे आहे. त्याला. तुझ्याकडे किती आहेत? दे त्याला. तुमच्याकडे आहेत? आहेत ना, आहेत ना. हे घे.
तुम्हाला परत देतो नको घेऊ बाबा हा चल काका पाहिजे तब्येत खराब आहे जरा पैसे पाहिजे देतो तुम्हाला नंतर चल खुश पूरी नजर वाले तेरा मुख अरे हिम्मत आहे तो अंदर आणा निघत नाही म्हणून वाचलास नाही तर लई मारला असता अरे मारतो कशाला पूजा करू मारायचं तर मार पण हळू मार अरे साइड मिलने पर पास दिया जाएगा अरे एक मिनिट थांब अरे हळू मार वरती मारतास खाली पडेल ना हिम्मत आहे तो अंदर आणा अरे मला ठीक आहे असं कसं झालं रे मग हे दोघं काय करत होते तेव्हा आम्ही मार खात होतो तेव्हा मेल्यांचं तळपट होईल मेल्यांचं वाटोळ होईल हाताचे तुकडे 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 पडतील त्यांच्या जास्त बोल नको ना तुझ्या झेपेचे तुकडे तुकडे होतील आता दादा लागलं का रे तुला जास्ती आधीच्या पेक्षा जास्त लागलं काल पण फार मारलं त्यांनी सगळे पैसे काढून घेतले तुक्या तू अजिबात काळजी करू नको हा पैशाची अजिबात काळजी करू नको मी आहे ना मी सगळी व्यवस्था करीन हा किती पाहिजेत पैसे तुला तुक्या 2000 रुपये दादा ते पैसे 2000 जालिंदर आणि जगनला द्यायचे अजून 10,000 दादा रुपये 2000 रुपये दे. काय? दादा देतो तू एक 2000 तुक्या पैसे परत करू नको हा काय दादा घे 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 आणि लागले पैसे तर मागून घे हा तू दादा देशील ना देन ना हा जरा सरळ दे तिकडे डॉक्टर आणखी एक पाण्याची बाटली मला पण लावा अगं मामा मला किती वेळा आणि किती पैसे देणार आता मलाच खूप मेहनत करावी लागल म्हणजे डबल टिबल पैसे कमवता येतील पण का रे त्या पोरीच्या मागे उडवाय पोरींच्या मागे हा? मुंबईत राहायचं म्हणजे खूप खर्च होतो ना खाणं आलं पिणं आलं नाही पैसे खर्च होतात नाही पण ती मुलगी कोण हा? आता मुंबईत कायमच राहायचं म्हणजे एखादी मुंबईतलीच मुलगी बघावी लागणार ना तुझ्यासारखी आता माझ्यासाठी काम बघा आता फक्त मला काम काम आणि कामच करायचंय बस नाही नाही काम बघेन पण उद्यापासून तुझे नाटकं नको हे काम चांगलं आणि ते काम वाईट म्हणून फक्त पैसा 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 कुठल्या का मार्गाने असन पण फक्त पैसा